मित्रांनो, मी श्वेता, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं. तर आज आहे सोमवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे 10. तर आता झालेले आहे सकाळ आणि आमचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर काल इडलीचं पीठ राहिलं होतं, तर त्याच्याचपासून मी आज खूप छान असा वेगळा नाश्ता बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वरा गेलेले आहे स्कूलला आणि शौर्य आता झोपेतून उठलेला आहे. तर आता नाश्ता वगैरे बनवून घेते. तर आज अंगणवाडीमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे, तर काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर चला मग मी आता बनवते नाश्ता आणि आज नवीन रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर इथं आहे कट केलेला कांदा, टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्ये, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि इडलीचं जे बॅटर बनवलेलं ते हे आहे. तर मी कडधान्यांमध्ये घेतलेले आहे मटकी, हिरवे मूग, थोडेसे छोले, हरभरे आणि पांढरा वाटाणा. तर हे आता छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे सगळी कडधान्ये, त्याच्यानंतर लसूण, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर आणि याच्यामध्ये मीठ घालून हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर लहान मुलांसाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. तर मी हे पाणी न घालता छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आपलं इडली बनवण्यासाठीचं जे बॅटर असतं त्याच्यामध्ये हे घालून व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे आता सध्या गाजर अवेलेबल होतं, तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची, तसेच मक्याचे दाणे किंवा हिरवे वाटाणे ॲड करू शकता. तर इथे मी घेतलेला आहे चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर आपण इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घातलेलं आहे आणि जे कडधान्य वाटलं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. तर आता हे जे आपण कट केलेले कांदा वगैरे आहे याच्यापुरतंच मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या घरात जेव्हा लहान मुलं असेल तेव्हा आपण अशी काही ना काही आयडिया करून त्यांना असं हेल्दी बनवून देऊ शकतो. तर आपण नेहमीच साधे आप्पे बनवतो, त्याच्यामुळे असं काहीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे. तर इथं मी आप्पेचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे. तर आप्पे बनवताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे आप्पे आतून पण छान शिजले जातात. आता जे हे बॅटर बनवलेलं आहे ते याच्यामध्ये छान घालून मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर लहान मुलांसाठी असं काही ना काही मी नेहमीच ट्राय करत असते. तसंच आज शौर्याच्या अंगणवाडीमध्ये पाककृती स्पर्धासुद्धा आहे, त्याच्यामुळे पण मी ही आज रेसिपी बनवत आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा असं काहीतरी छान ट्राय करा. तर इथं पाहू शकता किती छान असे खरपूस आप्पे भाजलेले आहेत. तर आप्पे आपण जितके छान भाजतो तेवढे ते छान कुरकुरीत लागतात. त्यानंतर इथं मी चटणीसाठी घेतलेलं आहे ओलं खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे आणि 2-3 पाकळ्या लसूण. तर फायनली माझे इथे आप्पे तयार झालेले आहेत आणि मी अशा प्रकारे ते सर्व केलेले आहे. त्याच बॅटरचा मी इथं छानपैकी असा डोसा बनवलेला आहे. तर लहान मुलांना जितकं छान आपण कलरफुल असं बनवून देईन तेवढं त्यांना छान वाटतं. तर मी दोन्ही साईडनी डोसा छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर आता माझी रेसिपी वगैरे बनवून झालेली आहे आणि आता शौर्य, मी, स्वरा आम्ही चाललेलो आहे अंगणवाडीमध्ये. मग नंतर भेटूया. तर आत्ताच आम्ही अंगणवाडीमध्ये आलेलो आहे आणि
आणि आज जी स्पर्धा आहे ती काय असणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. ते सगळे पालक तसेच सगळी मुलं आलेली आहेत. प्रिपरेशन चाललेलं आहे. या ना या 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 खुर्ची बसा या खुर्ची बसा. काय करताय? भरड धान्य आहे भरड धान्य. भरड धान्यापासून काय काय करायचं? अंगणवाडी सेविका हेमलता ओवाळ, अंगणवाडी क्रमांक 254. आज आपल्याकडे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पोषण माह पंधरवडा असतो. त्यामध्ये आज दिनांक 9/9/2024 आज सोमवार या दिवशी भरड धान्य यापासून कोणकोणती पाककृती करता येते याविषयी सर्वेतील लोकांना माहिती दिली व कोणकोणते पदार्थ तयार करतात या तयार करून आणण्यास त्यांना सांगितले. कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करून आणले. थालीपीठ, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ, थालीपीठ, त्याच्यानंतर आप्पे, चटणी, कोकणी वडे याला म्हणतात, ते पण भरड धान्यापासूनच बनवतात. कोकणी वडे कशापासून बनवतात? याच्यामध्ये आले तांदूळ दळून त्याच्यामध्ये मिक्स चण्याची डाळ, परत धने, बडीशोप, खडा मसाला असे वेगवेगळे धान्य एकत्र करून ते पीठ तयार करून त्याच्यापासून हे कोकणी वडे बनवतात. आणि त्याच्याबरोबर आपण कोणतीही भाजी सब करू शकतो किंवा तुम्हाला आवडीची जी भाज्या आहेत त्याच्याबरोबर सुद्धा हे खाऊ शकता आणि खायला ते पौष्टिक आहेत. हे आहे थालीपीठ म्हणतात ह्यामध्ये नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, परत वरईचं पीठ टाकतात आणि बाजरीचं पीठ पण असतात. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे, परत जिरी पूड, धनेपूड, हळद, मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित आधी मळायचं. नंतर त्याचे धपाटे करायचे, नंतर ते भाजायचे व ते मुलांना शरीराला आवश्यक असतात. त्याच्यामुळं हे भरड धान्यातून तयार केलेलं थालीपीठ आहे. तर मी आहे सौ श्वेता सचिन जाधव. तर मी शौर्याची पालक आहे. तर आज पाककृती स्पर्धा आहे त्याच्यासाठी मी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर माझी आजची रेसिपी आहे की मिक्स जी कडधान्य आहे त्याच्यापासून मी आप्पे बनवलेले आहे. तर हे आप्पे बनवण्यासाठी मी तांदूळ, उडदाची डाळ ती भिजत घालून ती ग्राइंड करून घेतली होती. त्याच्यानंतर मोड आलेली सगळी कडधान्य, त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, मीठ हे घालून ग्राइंड करून घेतलं आणि त्या पिठामध्ये ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर हे सगळं घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे आपलं आप्पे पात्र असतं त्याच्यामध्ये घालून ते बारीक गॅसवर मस्तपैकी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तर मुलं भाज्या वगैरे खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खरंच खूप छान आहे. ज्यांची मुलं भाज्या वगैरे खात नसतात त्यांनी याच्यामध्ये ज्या त्यांना भाज्या आवडत नाहीत त्या ऍड केला तर त्यांच्या पोटामध्ये सगळ्या गोष्टी जाऊ शकतात. माझा असा छोटासा प्रयत्न होता की माझ्या रेसिपी मधनं तुम्हाला काहीतरी शिकता येईल म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. झाली का सुरुवात? अंगणवाडी क्रमांक 254 मध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि आजचा कार्यक्रम आहे म्हणजे पोषण माह 2024 च्या आपल्या महिनाभराच्या कार्यक्रमांमध्ये आजचा कार्यक्रम भरड धान्यापासून पाककृती स्पर्धा ते घेतो आपण. वेळोवेळी आपल्याला भरपूर पालक प्रतिसाद देतात. त्याच्यापैकी एक श्वेता सचिन जाधव ह्या तर आम्हाला खूपच प्रतिसाद देतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यांनी कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही त्यांना म्हणजे घरी जाऊन जरी सांगायची गरज नाही, फोन केला तरी पण त्या आम्हाला कधी नाही म्हणतच नाही. प्रत्येक गोष्टीला ते आम्हाला खूप प्रतिसाद देतात. त्याच्याबद्दल मी त्यांचे
आभार मानते. थँक्यू. मावशी बघा बरं. हा देते आपल्या बघा ना, पण ते सगळ्यांना देणार आहे, सगळ्यांना देणार आहे सगळे भरड धान्यातून केले आपल्या घरात ते उपलब्ध आहे पण कंटाळा करतो आपण ते करायचं. ते आपण इडलीला जे पीठ बनवतो ना त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून बनवलेलं आहे. मग असं इडलीचं पीठ केलं ना मग त्याच्यामध्ये डोसे होतात, आप्पे होतात, इडली होती, अशा 3 गोष्टी होतात. तर आताच आम्ही घरी आलेलो आहे अंगणवाडीमधून. तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.